तुम्ही काही प्रक्रिया सुरू केलेली आहे? कल का वो इंसिडेंट था जहाँ पे बीकेसी कुर्ला में एक ड्रोनिंग केस हो गया था, जिसमें एक 20 साल का लड़का पानी में कूद के डूब गया, जिसको निकालने का कार्य शाम को शुरू हुआ, लेकिन पानी का लेवल ज़्यादा होने की वजह से उसका ऑपरेशन सफल नहीं हो पाया। तो उसका सुबह भी फिर ऑपरेशन जारी है, जिसमें फायर ब्रिगेड का ऑपरेशन चल रहा है। वो लड़का अभी तक मिला नहीं है? नहीं, अभी तक वो नहीं मिला। वो लड़का कहाँ पे, मतलब वो कहाँ कूदा था या फिर वो कहाँ पे इंसिडेंट हुआ है? वो बीकेसी कुर्ला ब्रिज के पास से कूदा और वहीं पानी में डूब गया था। उसके बाद से एनडीआरएफ टीम को बुलाया गया। वो ऑपरेशन अभी भी चल रहा है। अभी तक वो लड़का मिला नहीं है? नहीं, तो कब तक ये ऑपरेशन चलता रहेगा? अभी पानी का जब तक लेवल है तो थोड़ा सा मिलने का संभावना कम है। जैसे पानी का लेवल डाउन होगा और वाटर लेवल का जो करंट है वो कम होगा, तभी उसका मिलने की संभावना यहाँ से कितना दूर है वो? यहाँ से लगभग 2.5 किलोमीटर। 2.5 किलोमीटर पहले वो ये इंसिडेंट हुआ है। हाँ। कल कितने बजे इंसिडेंट हुआ था? कल लगभग 2 बजे इंसिडेंट हुआ था। तो फायर ब्रिगेड का रेस्क्यू ऑपरेशन जारी था। उसके बाद से लगभग 5:50 पे एनडीआरएफ टीम को बुलाया गया था शाम को। ओके। तो एनडीआरएफ टीम भी 1 घंटा सर्च ऑपरेशन जारी रखा। अच्छा। उसके बाद से अंधेरा हो गया तो हमने रेस्क्यू ऑपरेशन को बंद कर दिया। अगले दिन सुबह हमने यहाँ फ्लड एरिया में आ गया। आप लोगों से क्या बात कहेंगे, लोगों को क्या सूचना करेंगे? लोगों को हम यही सजेशन देंगे, चेतावनी देंगे कि जब तक मौसम का अलर्ट है और बारिश चल रहा है तो उसमें बाहर न निकलें और अपने आप को सुरक्षित रखें और जो भी प्रिकॉशन है उसको फॉलो करें। अभी क्रांति नगर में क्या स्थिति है? क्रांति नगर में कितने लोगों को आपने बाहर निकाला है? क्रांति नगर में अभी हमने 350 लोगों को बाहर निकाल दिया है। अभी भी कुछ लोग घरों में अपने फंसे हैं, तो जिनका निकालने का कार्य अभी सुचारू रूप से चालू है। यहाँ कितने टीम काम कर रहे हैं आपके? यहाँ पे हमारी एक टीम अभी तक रेस्क्यू ऑपरेशन जारी रखी है। ओके, ठीक आहे, धन्यवाद सर. और हम देख रहे हैं, आपण आता सध्या बघतो आहोत एनडीआरएफची ही टीम आहे आणि त्यांच्याकडून सगळ्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. तरी देखील आता क्रांतीनगर परिसरात आहोत आणि क्रांतीनगर परिसरातली ही दृश्य तुम्ही बघताय. पावसानं थोडी उसंत घेतली आणि त्यामुळे पाण्याचा निचरा झाला. मात्र अद्यापही पूर्ण पाणी गेलेलं नाहीये. इथून निचरा पूर्णपणे झालेला नाहीये. इथपर्यंत पाणी आहे. म्हणजेच जर का पाऊस असाच दिवसभर सुरू राहिला तर मग हे पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. बरीचशी घरं आहेत या ठिकाणी आणि ती सगळी घरं पाण्याखाली गेलेली आहेत. लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं. आपण त्या ठिकाणी बघतोय रशी बांधलेली आहे पूर्णपणे. म्हणजे जे लोक आत अडकलेले आहेत त्या लोकांना इथून बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकानं रशी बांधलेली आणि या रशीच्या सहाय्यानं जे आत अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर पकडून जाता येईल. कारण बऱ्याच ठिकाणी इथे गटारा आहेत. काही ठिकाणी गटाराची झाकणं उघडी आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी ती गटाराची झाकणं उघडी ठेवण्यात आलेली आहेत. पण जर का आणखी पाणी वाढलं आणि लोकांना बाहेर पडता येत नसेल तर त्यांच्यासाठी म्हणून ती सुरक्षितता आहे. एनडीआरएफची टीम आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण ही लोक बघतोय, या सगळ्या लोकांना 350 पेक्षा अधिक लोकांना आतापर्यंत बाहेर काढलेलं होतं. मात्र लोकांमध्ये गांभीर्य नाही आहे. लोक पुन्हा आपापल्या घरांमध्ये येतात. एनडीआरएफची टीम त्यांना बाहेर काढते. ही लोक पुन्हा आतमध्ये येतात. त्यामुळे त्यांची समस्या देखील वाढते. त्यामुळे आता लोकांनी देखील आपण स्वतःहून इथून बाहेर पडणं गरजेचं आहे. पाणी भरतच चाललेलं आहे. ज्या ज्या वेळेला ओहोटी येते त्यावेळेला पाणी थोडंसं कमी होतं. पाऊस कमी झाला तरी इथून पाण्याचा निचरा होतो. मात्र पाऊस पुन्हा सुरू झाला की पाणी भरायला सुरुवात होतं. क्रांतीनगरचा हा भाग हा 2 बाजूंनी, म्हणजे एका बाजूला एअरपोर्टची पूर्णपणे भिंती आहे तर दुसऱ्या बाजूला मिठी नदी आहे. त्यामुळे या सगळ्याच्या मध्ये अगदी छोट्याशा भूखंडावर क्रांतीनगर वसलेलं आहे. 2,500 लोकवस्तीचा हा सगळा भाग होता. मात्र त्यापैकी सगळ्या लोकांचं इथून स्थलांतर करण्यात आलं. मात्र 180 घरं अद्यापही ज्यांचं कुठेही स्थलांतर झालेलं नाही आहेत आणि या सगळ्या लोकांचं अद्यापही प्रमाणीकरण झालेलं नाही आहे. त्यांच्या घरांसंदर्भातली कोणतीही कागदपत्र नसल्यामुळे त्यांचं स्थलांतर झालेलं नाही. मात्र या लोकांचं म्हणणं आहे आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, होतंय, आम्हाला तात्काळ इथून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावं, तिथे आम्हाला जागा द्यावी आणि त्यामुळे त्यानंतर आम्ही इथे येणार नाही. मात्र सध्या राहायला जागा नाही आहे म्हणूनच लोक इथे येत आहेत, इथे राहत आहेत. मात्र जीव धोक्यात घालून वर्षानुवर्षांचा त्यांचा इथला निवास आहे, इथे राहता येते. आणि या सगळ्यामध्ये दरवर्षी पाऊस सुरू झाला, मुसळधार पाऊस झाला आणि भरती असेल, अशा वेळेला ज्या वेळेला पाणी बाहेर जायची व्यवस्था नसेल तेव्हा क्रांतीनगरमध्ये असंच पाणी भरत असतं आणि लोकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की हे लोक जातील कुठे. शेवटी जोपर्यंत त्यांचं स्थलांतर होत नाही व्यवस्थित ठिकाणी तोपर्यंत ते जाणार कुठे. अतिशय भयावह परिस्थिती आपण बघतोय ही. आणि त्याचबरोबर सुमित धन्यवाद. पुढची महत्त्वाची बातमी, कुर्ल्यातील LBS मार्गाला तात्काळ सध्या तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. कुर्ल्यातली ही दृश्य आपण बघतोय. कुर्ल्यातील LBS मार्गाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्याची स्थिती दिसतेय.
मोठ्या प्रमाणामध्ये अगदी मोठ्या बसेसला देखील जाण्यासाठी रस्त्यात पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। मी सध्या उभा आहे कुर्ल्यातील LBS परिसरात, शीतल सिनेमाजवळ। तुम्ही बघू शकता इथे सकाळी कमरेच्या वरती पाणी होतं, रात्रभर पाऊस सुरू होता। आता परिस्थिती तुम्ही बघाल तर इथे एक गाडी बंद पडलेली आहे, अशा अनेक गाड्या पुढे बंद पडलेल्या आहेत, 2 व्हीलर बंद पडलेले आहेत। अनेक दुकानांमध्ये इथे पाणी शिरलेलं आहे, तुम्ही बघू शकता बऱ्याच दुकानांमध्ये इथे पाणी शिरलेलं आहे। काही बाजूला अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पर्यायी रस्ता, पर्यायी व्यवस्था म्हणून आता सध्या बसेस सोडण्यात येत आहेत। अनेक रेल्वेच्या विरुद्ध बाजूला गाड्या थांबून होत्या। आता पाण्याचा जोर थोडा ओसरल्यामुळे काही गाड्या आता इथून सोडण्यात येत आहेत। थोड्या वेळापूर्वी पाऊस नव्हता, पण आता पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे गाड्या सुरू होत नाहीयेत। रेल्वे सुविधा पण अजून ठप्प आहे। इथे उभे असलेल्या कार दुरुस्तीचे काम चालू आहे। अनेक लोक पर्यायी म्हणून चालत पुढील टप्प्यासाठी जात आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, ते कुठून आलेत आणि कुठे अडकलेत, त्यांच्यासोबत लहान मूल आहे। अपन त्यांनाच विचारूया, आप कहाँ से आए हो और कहाँ पे जाने वाले हो? मानपुर से आया था, शीतल हॉस्पिटल आया था, वापस मानपुर जा रहा, दवा लेने आया था बच्चे। अच्छा, बच्चे के लिए दवा लेने आए हैं। तो आगे कोई गाड़ी वगैरह शुरू है? ट्रेन बाइक है, हमारी बाइक है, बाइक में उधर रखा हुआ है, ट्रेन वगैरह तो सब बंद है। अच्छा, हाँ। काही इमर्जन्सीसाठी लोक घराबाहेर पडली होती, तीही सध्या अडकलेले आहेत। लोकांना चालत पुढील प्रवास करावा लागतोय, त्यांना पुढच्या टप्प्यासाठी चालत जावं लागतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सत्यजित सह गणेश काळे, न्यूज 18 लोकमत, कुर्ला।